Sixth chapter is factorization of algebraic expression. फिफ्थ चॅप्टरमध्ये पहा आपण फॅक्टर्स दिले होते, त्याचं एक्सपान्शन आपण इथे पाहिलेलं आहे. मागच्या चॅप्टरमध्ये एक्सपांड केला आपण, त्याला विविध फॉर्म्युले वापरले आणि त्याचं एक्सपान्शन केलं आहे. आता इथे तुम्हाला एक्सपान्शन दिलेलं असेल त्यावरनं फॅक्टर पाडायचे, म्हणजे अपोजिट आहे. मागच्या चॅप्टरच्या एकदम अपोजिट हे चॅप्टर आहे. पहा, हाऊ टू फॅक्टराइज द एक्सप्रेशन इन द फॉर्म ax + ay अँड a² - b². आता ax + ay मीन्स a दोन्ही x आणि y दोन व्हेरिएबल आहे पहा इथे, आणि कॉन्स्टंट असेल ax + ay किंवा ax + by या टाईपचं कॉन्स्टंट वेगवेगळा असू शकतो. तर आता याच्यावरचं एक्झाम्पल पहा. समजा हे आपण 7th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे, 4xy + 8xy². आता याला आपण म्हणतो बायनॉमियल. काय हे बायनॉमियल आहे. पहा किती टर्म आहे याच्यामध्ये, 2 टर्म आहे. 4xy ही एक टर्म आहे, 8xy² ही सेकंड टर्म आहे. 2 टर्म आहे, त्याला म्हणायचं बायनॉमियल. एकच टर्म असेल तर मोनोमियल. मोनोमियलचे फॅक्टर पडतील पण ते कॉमन नाही काढता येणार. इथे आपल्याला कॉमन फॅक्टर काढायचे आहे. मग आता इथे 4xy आणि + 8xy² मध्ये पहिले आपण कॉन्स्टंटचा विचार करायचा. तर पहिल्या याच्यात 4 कॉन्स्टंट आहे, दुसऱ्या याच्यात 8 कॉन्स्टंट आहे. तर असा नंबर आपण चूज करायचा की ज्यांनी 4ला पण डिवाईड करता येईल आणि 8ला पण डिवाईड होईल, असा मोठ्यात मोठा नंबर आपल्याला शोधून काढायचा. तर तो कोणता आहे, 4नी 4ला डिवाईड होतो आणि 4नी 8ला पण सुद्धा डिवाईड करता येते. म्हणजे यातला कॉमन नंबर आहे 4. 4 कॉमन काढला. आता व्हेरिएबलचा विचार केला तर दोन्ही ठिकाणी x आहे आणि y² आहे. आता व्हेरिएबल कॉमन घेताना काय करायचं, इथे पहा, ज्याचा इंडेक्स कमी आहे तो कॉमन घ्यायचा. इंडेक्स कमी आहे तो कॉमन घ्यायचा. म्हणजे आता पहिल्या टर्ममध्ये x⁻1 आहे आणि दुसऱ्या याच्यात पण x⁻1 आहे, म्हणजे इक्वल आहे. तर इक्वल असल्यामुळे तो कॉमन घेता येईल. आणि y आणि y² मध्ये कमी इंडेक्स कोणाचा आहे, y. पहिल्या यातला y⁻1, तर y आपण कॉमन घेतला. मग आता या दोन्ही टर्ममधून 4xy कॉमन निघले. आता ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा, 4xy पहिल्या टर्ममधून जेव्हा कॉमन निघतो तेव्हा काहीच नाही राहिलं तेव्हा काय लिहायचं, 1. प्लस साईन आहे म्हणून प्लस द्यायची. आणि 4चा टेबल 8पर्यंत म्हणायचा. पहा, 4 × 2 = 8. 4 × 2 = 8 म्हणून 2 लिहिले इथे. x हा वरचा बाहेरच आलेला आहे. आता y⁻2 आहे. y⁻2 मीन्स काय, y × y. तर त्यातला एक y बाहेर आलेला आहे. मग राहिला किती y, 1 y. म्हणून आतमध्ये राहिले 2 y. म्हणजे याचे फॅक्टर काय झाले, 4xy आणि ब्रॅकेटमध्ये 1 + 2 y. तर हे झाले पहिले याचे फॅक्टर. सेकंड एक्झाम्पल पहा इथे, 5x² + 25xy. पुन्हा आता 5 आणि 25 मध्ये असा नंबर शोधून काढायचा ज्याने 5ला पण आणि 25ला पण डिवाईड करता येईल. तर असा मोठ्यात मोठा नंबर आहे आपला 5. 5 कॉमन काढले, दोन्हीमधून 5 कॉमन निघले, म्हणजे आपला कॉन्स्टंटचा प्रश्न इथे सुटला. आता x² आणि xy यामध्ये दोन्ही टर्ममध्ये कोणता व्हेरिएबल आहे, तर तो आहे x. आणि त्याच्यामध्ये इंडेक्स कोणाचा कमी आहे, तर x⁻1. म्हणजे फक्त कॉमन काय निघेल, 5x. आता ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं पहा, पहिल्या ह्याच्यात 5x², म्हणजे 5 × 1 = 5. तर इथे 1 लिहायची गरज नाही. जो कॉमन काढतो ना आपण, त्यांनी प्रत्येक कॉन्स्टंटला डिवाईड करत चालायचं मनातल्या मनात. 5 × 1 = 5. तर इथे 1 येईल आतमध्ये, 1 लिहायची गरज नाही. आणि x² मधला x कॉमन घेतला तर राहिला x, म्हणून x लिहिला. 1x म्हणजेच x. प्लस 5चं टेबल 25पर्यंत म्हणा, 5 × 5 = 25. आणि xy मधला x बाहेर आलेला आहे, कॉमन काढला आपण, म्हणजे आतमध्ये काय राहिलं, फक्त y. तर याचे फॅक्टर काय झाले, 5x इन ब्रॅकेट x + 5y. थर्ड एक्झाम्पल आहे पहा, 7m² n
-21 mn क्यूब. आता 7 आणि 21 कॉन्स्टंटचा विचार करा. 7ला आणि 21ला कोणी डिवाईड करता येईल आपल्याला? मोठ्यात मोठा नंबर आहे 7, म्हणून 7 कॉमन घेतला. आणि m² आणि m यामध्ये कमी इंडेक्स कोणाची आहे? mची, म्हणजे m बाहेर घेतला. आणि n आणि n क्यूबमध्ये इथे n⁻1 आहे आणि n⁻3 आहे, तर मग कमी इंडेक्सवाला म्हणजे काय? n बाहेर घेतला. मग आता 7चा टेबल 7पर्यंत म्हणायचं. 7 1 जा 7, 1 आलं म्हणजे 7नी 7ला डिवाईड केलं. 7 1 जा 7, तर 1 लिहायची गरज नाही. m² मधला m बाहेर आला आहे म्हणजे एक m राहिला आणि n हा पूर्ण बाहेर आलेला आहे म्हणजे n इथे लिहायची गरज नाही. आता पुन्हा 7चा टेबल 21पर्यंत म्हणा. 7 3 जा 21, 3 m बाहेर आलेला ब्रॅकेटच्या आणि n क्यूबमधला n म्हणजे n क्यूबचा अर्थ आहे n⁻3. n⁻3 मधून n⁻1 बाहेर आलेला आहे म्हणजे राहिले किती? n². आणि साईन मायनस होतं म्हणून मायनस दिला, ब्रॅकेट कंप्लीट. तर हे झाले याचे फॅक्टर. पुढे 4th एक्झाम्पल आहे पहा इथे. हे जनरल एक्झाम्पल घेतले मी रिव्हिजन म्हणून. हे आलं पाहिजे म्हणजे हे आलं तर पुढचं येईल तुम्हाला. 4xy + 6x². पहा आता मागच्या एक्झाम्पलमध्ये 7च्या टेबलमध्ये 21 येत होता म्हणून आपण 7. आता इथे आपल्याला दोन्ही कॉन्स्टंटचा विचार करायचा आहे. इथे 4xy आणि 6x² यामध्ये असा विचार करा की 4ला आणि 6ला कोणत्या मोठ्यात मोठ्या नंबरने डिवाईड करता येते? 4ला आणि 6ला कोणत्या मोठ्यात मोठ्या नंबरने डिवाईड करता येते? तर तो आहे 2, म्हणून 2 कॉमन घेतला. x आणि x² मधला x बाहेर आला. y पहिल्या टर्ममध्ये y आहे पण नंतरच्या टर्ममध्ये y नाही म्हणून y कॉमन घेतलेला नाही. आता पुन्हा 2 कॉमन काढला म्हणजे 2नी 4ला डिवाईड करायचं. 2 2 जा 4 म्हणून आतमध्ये आले 2. जसं आता इथे म्हटलं होतं मी 7 कॉमन काढले तर 7नी 7ला डिवाईड केलं तर 1 येते. 7 1 जा, तर 1 आपण लिहित नाही, पण आता इथे 4मधले आपण 2 कॉमन काढलेले आहे म्हणून 2 2 जा 4, 2 2 जा 4 आणि x बाहेर आलेला आहे म्हणजे राहिला y. प्लस साईन आहे म्हणून प्लस दिली. आता 2चा टेबल 6पर्यंत म्हणा. 2 3 जा 6, 2 3 जा 6 म्हणून इथे 3 आले पहा. x² मधला x बाहेर आला म्हणजे राहिला काय? x. म्हणजे याचे फॅक्टर काय झाले? 2x इन ब्रॅकेट 2y + 3x. तर अशा प्रकारे आपल्याला कॉमन काढता आलं पाहिजे. कॉमन काढताना असा नंबर शोधायचा मोठ्यात मोठा की ज्याने दोन्हीही कॉन्स्टंटला किंवा कोइफिशियंटला डिव्हाइड करता येईल. आता दुसरे फॅक्टर या टाईपचे आपण मागच्या वर्षी पाहिले. a² - b² = a + b इन ब्रॅकेट a - b. एक्झाम्पल 9p² - 16q². तर आता 9p² कशाचा स्क्वेअर आहे? 3pचा. 3p ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि 16 आहे 4चा आणि q² आहे qचा म्हणजे -4q ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे आपलं आलं हे a² - b² मध्ये आपण याला लिहिलेलं आहे. आणि आता a² - b² चे फॅक्टर येतात. एकदा बेरीज याची, एकदा वजाबाकी म्हणजे 3p + 4q 3p - 4q. तर हे झालं याचे फॅक्टर. नंतर x² - 16. पुन्हा याला कसं लिहायचं? x² - 4चा स्क्वेअर. आता एकदा x आणि 4ची ॲडिशन करायची आणि x आणि 4ची काय करायची? सबट्रॅक्शन. x + 4 × x - 4. तर हे असे फॅक्टर आपण 7 क्लासमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचा अभ्यास करायचा आहे. फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. तर आता ट्रायनॉमियल मीन्स काय? इफ द एक्सप्रेशन इन द फॉर्म x² + a + b × x + ab, then factors are x + a and x + b. पहा इथे आता क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल मीन्स, क्वाड्रॅटिक मीन्स काय? हायेस्ट इंडेक्स इज 2. मग आता x² + a + b × x + ab याच्यामध्ये व्हेरिएबल आहे आपला x.
एक्सचा हायेस्ट इंडेक्स आहे 2 म्हणून हे याला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक. आणि किती टर्म इथे पहा, एक्स स्क्वेअर ही एक टर्म झाली, ए प्लस बी ही दुसरी टर्म झाली आणि ए बी ही तिसरी टर्म झाली. म्हणजे किती टर्म आहे, 3 टर्म आहे. म्हणून याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. पहा आता इथे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. पहा हायेस्ट इंडेक्स किती याचा 2 आहे आणि टर्म आहे 1 2 3. 3च टर्म राहणार आहे या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. म्हणून याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. आता याचे फॅक्टर कसे पाडायचे पहा. तर इथे आपल्याला फॅक्टर पाडताना एक्स स्क्वेअर जी स्क्वेअर टर्म आहे तिच्या कोइफिशियंटचा आणि लास्ट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता स्क्वेअर टर्म कोणती आहे, एक्स स्क्वेअर. याचा कोइफिशियंट किती आहे, 1 आहे. 1चा आणि 6चं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 1 6 जा 6 आला. आपलं ॲन्सर किती आलं, 6. ते इथे लिहायचे बाजूला, फॅक्टर पाडायचे म्हणून आपल्याला. आणि साईन कोणती आहे पहा, प्लस आहे. म्हणजे 6चे असे 2 फॅक्टर पाडायचे की ज्यांची सम ही मधल्या टर्मच्या कोइफिशियंट एवढी आली पाहिजे. मग आता याचा अर्थ काय होतो, आता आपण थोडा विचार करायचा की 6 हे आन्सर कोणत्या कोणत्या मल्टिप्लिकेशनचं येते. तर 6 1 जा 6 होते आणि 3 2 जा 6. थर्ड टर्मचं साईन प्लस आहे म्हणून बेरीज शोधायची आहे. लक्षात घ्या, थर्ड टर्मचं साईन काय आहे, प्लस आहे म्हणून बेरीज शोधायची. असे 2 फॅक्टर शोधायचे ज्यांची सम ही मधल्या टर्म एवढी आली पाहिजे. मग आता आपण इथे 6 1 जा 6 घेतलं तर 6 आणि 1ची बेरीज येते 7 येते. आपल्याला बेरीज किती पाहिजे, मधल्या टर्म एवढी. मधली टर्म किती आहे, 5 आहे. मग दुसरे फॅक्टर कोणते, 3 2 जा 6. 3 आणि 2ची सम काय येते, 5. म्हणून आपल्याला निवडायचे कोणते, 3 2 जा 6. तर हे फॅक्टर पाडता येणं आवश्यक आहे. काय करायचं पुन्हा पहा एकदा. इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. 1 आणि 6चं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 6 जा 6 लिहून घेतलं. इथे प्लस आहे म्हणून इथे प्लस साईन लिहायचा. जेव्हा इथे आपण प्लस साईन लिहू तर आपल्याला असे 2 फॅक्टर पाडायचे ज्यांची सम ही मधल्या टर्मच्या कोइफिशियंट एवढी आली पाहिजे. म्हणजे गुणाकार 6 आणि बेरीज 5. सोप्या भाषेत गुणाकार 6 आणि बेरीज का बोलते मी, कारण थर्ड टर्मची साईन काय आहे, प्लस आहे. मग असे फॅक्टर एक कोणते, 3 2 जा 6. 3 आणि 2ची बेरीज किती येते, 5 येते. आणि 6 1 जा 6 घेतलं असतं तर 6 आणि 1ची बेरीज किती येते, 7. आपल्याला 7 नको आहे. तर सर्व हे थर्ड टर्मच्या साईनवर डिपेंड आहे. थर्ड टर्मची साईन प्लस असेल तर बेरीज शोधायची. थर्ड टर्मची साईन मायनस असेल तर वजाबाकी शोधायची. हे लक्षात ठेवा. आता झालं. आता हे 5x पुढच्या टर्ममध्ये नाही लिहायचे. काय करायचं पहा, एक्स स्क्वेअर. आता याला स्प्लिट करायचं मधल्या टर्मला. हे +3 आणि +2 आहे ना, हे साईन मधल्या पदाचं साईन दोन्हीला द्यायचं. लक्षात ठेवा, प्लस असेल तर मधल्या पदाचं साईन दोन्हीला द्यायचं. म्हणजे इथे मधल्या पदाला प्लस असेल तर प्लस प्लस येईल, मधल्या याला जर मायनस असेल तर मायनस मायनस येईल. तर +3x + 2x + 6 याला स्प्लिट केलं पहा आपण. नंतर आता पहिल्या 2 टर्ममध्ये कॉमन काय निघतो, एक्स स्क्वेअरमधला एक्स बाहेर घेतला, राहिला एक्स. आणि 3x मधला एक्स बाहेर आला, राहिले 3. ब्रॅकेट कंप्लीट. प्लस साईन आहे म्हणून प्लस दिली. आणि 2 आणि 6ला कोणी डिवाईड करता येते, 2नी. मोठ्यात मोठा नंबर 2. आणि आता ब्रॅकेटमध्ये टाकायचा पहिले या 2x मधले 2 बाहेर आले, राहिले x. आणि 2 3 जा 6 म्हणून x + 3. तर हे दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणजे आपण आपलं ॲन्सर बरोबर येत आहे असं आपण समजायचं. आता x + 3 आलं. दोन्ही ठिकाणी x + 3 आहे. या x + 3ला कॉमन घेतलं समोर आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिलं आपण x + 2. तर हे झाले याचे पहिल्याचे फॅक्टर. आता प्रॅक्टिस सेट सोडवू आपण. प्रॅक्टिस सेट 6.1 फॅक्टोराइज. फर्स्ट एक्झाम्पल आहे x² + 9x + 18. पुन्हा पहा आता 18चं साईन प्लस आहे.
प्लस असल्यावर असे दोन नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 18 येते आणि ज्यांची सम ही 9 येते. आता 18 गुणाकार कोणाकोणाचा येतो? 9 2 जा 18 होतात, 6 3 जा 18 होतात, 18 1 जा 18 होतात. आता आपल्याला या 3 फॅक्टर मी बाजूला लिहून दाखवले तुम्हाला. असे बरेच फॅक्टर पडत राहतील प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. पण आता यातले कोणते चूज करायचे आपल्याला? तर मधली टर्म पहा किती येते, तिथे 9 आहे ना. मग आता 9 समजा पहिला घेतला तर 9 + 2 किती येते? 11. हे नाही चालणार. 6 + 3 किती येतात? 9. म्हणजे आपले सेकंड जे फॅक्टर आहे ते बरोबर आहे. म्हणजे आपण 18चे फॅक्टर कोणते घेणार आहे? 6 आणि 3. प्लस असेल तर दोन्हीचं साईन सेम येते. प्लस असेल म्हणजे थर्ड टर्मचं साईन प्लस असेल तर दोन्हीही फॅक्टरचं सेम साईन येते. आणि कोणतं साईन द्यायचं? मधल्या टर्मचं साईन द्यायचं. प्लस 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 प्लस. तर आता पुढची स्टेप 9x न लिहिता फक्त x² लिहिले. 6x + 3x + 18. आता पहिल्या दोन टर्ममधून कॉमन x निघले, x + 6. आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्ममधून 3 कॉमन निघले पहा. x आणि 3चा टेबल 18पर्यंत म्हटलं तर 3 6 जा 18. ब्रॅकेट कंप्लीट. दोन्ही ह्याच्यात पुन्हा x + 6 कॉमन आहे म्हणजे तो समोर लिहिला आपण आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x + 3. ते हे झाले पहिल्या एक्झाम्पलचे फॅक्टर झाले पहा. x + 6 x + 3. सेकंड एक्झाम्पल आहे x² - 10x + 9. पुन्हा 9चं साईन प्लस आहे म्हणजे आपल्याला असे दोन नंबर शोधायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 9 येईल आणि ज्यांची सम 10 येईल. तर आता 9 1 जा 9 होतात आणि 3 3 जा 9 होतात पहा. आता 3 आणि 3ची सम घेतली तर 6 येते म्हणजे हे फॅक्टर चालणार नाही. 9 1 जा 9. आता जेव्हाही प्लस साईन असते थर्ड टर्मची तर मधल्या पदाचं साईन दोन्हीला द्यायचं. दोन्हीला म्हणजे 9ला पण मायनस आणि 1ला पण मायनस. तर आता याचे पुढच्या स्टेपमध्ये x² - 9x - 1x + 9. आता हे 4 टर्म होतात. सेकंड स्टेपला 4 टर्म झाल्या. त्यातल्या 2 टर्ममधून कॉमन काढा. पहिल्या 2 टर्ममधून x कॉमन निघले, x - 9. आणि सेकंड याच्यात पहा मायनस साईन कॉमन घेतला. आता इथे मायनसचं गणित हे पहिलं चालू आहे. मायनस आता इथे 1 आणि 9मधून -1 कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये राहिला x. आणि जेव्हाही इथे मायनस साईन निघेल कॉमन म्हणजे या टर्मची साईन जेव्हा मायनस असेल तेव्हा आतल्या पदाचं साईन हे बदलेल. म्हणजे हे प्लस आहे ना, प्लसचं होऊन जाईल मायनस. साईन चेंज होते. जेव्हा आपण मायनस साईन बाहेर घेतो तेव्हा आतल्या प्रत्येक टर्मचं साईन बदलते. तर आतमध्ये राहिले 9, त्याचं साईन बदललं. आता पुन्हा x - 9 x - 9. दोन्ही ब्रॅकेट कॉमन आहे ते समोर लिहिले आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल x - 1. तर हे झालं सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल पहा. y² + 24y + 144. पुन्हा 144चं साईन प्लस आहे म्हणजे आपल्याला शोधायचं असे दोन नंबर शोधायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन येते 144 आणि ज्यांची बेरीज येते 24. तर आता इथे पहा मी 4-5 फॅक्टर मुद्दाम तुम्हाला समजायसाठी लिहिलेले आहे. आपल्याला एकदा फॅक्टर सापडलं तेवढी लिहायची गरज नाही आहे पण समजायसाठी. पहा 18 8 जा 144 होतात, 12 12 जा 144 होतात, 2 × 72 144, 48 × 3 144, 4 × 36 144, 9 × 16 144. आता याच्यामध्ये समजा आपण 18 आणि 8 घेतले असेल तर 18 आणि 8 26 होतात. तर आपल्याला 24 पाहिजे. आणि बाकीचे पण पाहून घ्या तुम्ही. 16 9 जर घेतलं तर 16 9 25 येतात. तर इथे आपल्याला नको आहे, ते नाही पाहिजे. आपल्याला कोणते पाहिजे? सेकंड पार्ट 12 × 12 12 + 12 24 म्हणजे आपल्याला 24 पाहिजे. म्हणजे आपण कोणते फॅक्टर घ्यायचे? 12 आणि 12. आणि मधल्या पदाचं साईन आहे प्लस, दोन्हीला प्लस प्लस दिलं. मग आता काय येईल पुढे? सेकंड स्टेपमध्ये 4 फॅक्टर 4 टर्म येतात पहा इथे. y² + 12y + 12y + 144. आता या पहिल्या दोनमधून y कॉमन निघाला. y + 12 + 12 इन ब्रॅकेट y + 12. दोन्ही ब्रॅकेट कॉमन आले, सारखे आले, समोर लिहिला आणि नंतर आला y + 12.
हे झालं तुमचं थर्ड एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल पहा आता. आता या थोडं वेगळं आलेलं आहे. तर मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की पहिल्या स्क्वेअरच्या कोइफिशियंटनी शेवटच्या याला मल्टिप्लाय करायचं. आता ह्या तुम्ही इथे ह्या मागच्या एक्झाम्पलमध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 होता. 118चा 18च येते. नंतर 1 9 9च येते. थर्ड एक्झाम्पलमध्ये 1 × 144 144च येते. तर आपण इथे स्टार्टिंगला सांगितलं आहे, पण प्रत्यक्ष गुणाकार न करता आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे. पण जेव्हा असा कॉन्स्टंट येतो स्क्वेअर टर्मला, आता इथे आला आहे पहा 5y² + 5y - 10. तर आता या ठिकाणी पहा काय केलं आपण, 5 10 5 10 काय केले 50. 5 10 50. 50चं साईन काय आहे मायनस. आता असे दोन फॅक्टर शोधायचे की ज्यांचा मल्टिप्लिकेशन 50 येते आणि ज्यांच्यामधला डिफरन्स हा मधल्या टर्म एवढा येतो. मधल्या टर्म मधला म्हणजे किती, मधली टर्म आहे 5y. तर असे दोन नंबर सांगायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 50 येते आणि ज्यामधला फरक कितीचा आहे 5चा. तर आता पहा 2 × 25 50 येतात, 5 10 50 येतात, 1 × 50 50 येतात. आता यामध्ये असे कोणती जोडी घ्यायची आपल्याला ज्यामधला फरक 5चा आहे. मग आता हे कोणते 5 10 5 10 म्हणजे आपले फॅक्टर आहे 5 × 10. आता साईन कशी द्यायची, आता ही वरची साईन मायनस आली आहे ना 50ची, म्हणजे एक प्लस असला पाहिजे एक मायनस असला पाहिजे. आता प्लस कोणता आणि मायनस कोणता, तर मधल्या पदाचं साईन पाहायचं, मधली टर्म आहे त्याचं साईन पाहायचं. कोणतं आहे प्लस आहे, तर मोठा जो नंबर असेल मोठ्या नंबरला प्लस साईन द्यायचं आणि लहान नंबरला उलट साईन द्यायचं, त्याच्या उलट म्हणजे मायनस. पुन्हा लक्षात घ्या 5 10 50 केले इथे, 5 10 50 मायनस साईन आहे पहा लास्ट टर्मचं. आता जेव्हा मायनस साईन असेल तेव्हा डिफरन्स शोधायचा, वजाबाकी शोधायची. गुणाकार 50 आणि फरक 5चा. मग असे कोणते नंबर आहे, तर 5 10च आहे, 10 5चा. मग आता मधल्या असे दोन नंबर आपण शोधले 10 5चा. मधल्या पदाचं साईन प्लस आहे म्हणून मोठ्या नंबरला प्लस साईन दिलं आणि मोठ्याला प्लस आलं तर दुसऱ्या नंबरला मायनस द्यायचं, -5. आता 5y² + 10y - 5y - 10. आपण 4 टर्म तयार केल्या इथे. आता पहिल्या दोन टर्ममधून काय कॉमन निघते पहा, 5 आणि 10मधून 5 निघले आणि y² आणि yमधून y कॉमन निघले. ब्रॅकेटमध्ये राहिला 5 1 5y, फक्त राहिला y आणि 5 2 10 आणि y बाहेर आलेला आहे y + 2. आता इथे थोडं केअरफुली करायचं पहा. शेवटच्या तिसरी आणि चौथी टर्म आहे त्याच्यामधून मायनस साईन कॉमन घेतली पहा आपण आणि 5 पण घेतले. 5 काय घेतले, कारण 5ने 10ला पण डिवाईड करता येते म्हणून 5 कॉमन घेतले. मग आतमध्ये काय राहिलं, हा y राहिला आणि मायनस साईन कॉमन घेतलं आहे तर आतल्या -10चं साईन बदललं, ते झालं प्लस आणि 5चं टेबल 10पर्यंत म्हटलं 5 2 10 म्हणजे y + 2. आता दोन्ही ब्रॅकेट सारखे आले, y + 2 y + 2 समोर लिहिले पहा आणि नंतर राहिलं 5y - 5. आता या 5y - 5मधून पण आपल्याला 5 कॉमन काढले आपण हे आणि आतमध्ये राहिले y - 1. आता हा कॉन्स्टंट जो आहे तो समोर लिहिला म्हणजे याचे फॅक्टर झाले 5 इन ब्रॅकेट y + 2 y - 1. तर हे झालं फोर्थ नंबरचं एक्झाम्पल. आता फिफ्थ पहा, p² - 2p - 35. पुन्हा थर्ड टर्मचं साईन आहे मायनस. थर्ड टर्मचं साईन मायनस असेल तर असे दोन नंबर शोधा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 35 येते आणि ज्यामधला डिफरन्स येतो 2चा. आता मल्टिप्लिकेशन 35चं येते, 35 1 35 आणि 7 5 35. आता 35 आणि 1मधला फरक तर 2 येत नाही. मग आता कोणते फॅक्टर झाले, 7 5चा. 7 आणि 5मधला फरक येतो 2चा, म्हणजे आपले फॅक्टर कोणते 7 आणि 5. आता हे लिहून घेतले आपण 7 5. आणि मग आता कोणाला साईन कोणतं द्यायचं हा प्रश्न. तर मधल्या पदाचं साईन आहे मायनस, ते मोठ्या नंबरला दिलं आणि त्याच्या अपोजिट साईन ही लहान नंबरला
म्हणजे ट्वाईस पीचं साईन मायनस आहे ना इथे मिडल टर्मचं या, तर हे मायनस मोठ्याला द्यायचं आणि ऑपोजिट साईन हे 5ला दिलं. आता सेकंड स्टेपमध्ये 4 टर्म तयार केल्या. 4 टर्म केल्यावर पहिल्या दोन थर्ड स्टेपमध्ये पी कॉमन काढला, पी -7. पुन्हा आता इथे +5 कॉमन आहे. प्लस साईन समोर आल्यामुळे साईन इथे बदलणार नाही. 5 कॉमन घेतले 5p आणि 5चा टेबल 35पर्यंत म्हणा. 5 7 जा म्हणजे p -7. तर p -7 कॉमन निघले आणि ब्रॅकेटमध्ये राहिला p+5. तर साईन केअरफुली द्यायची. एक्झाम्पलमध्ये मायनस असेल तर केअरफुली द्यायची कॉमन काढताना. आता 5 नंबरचं घेतलं आपण. हे 6 7 8 हे तुम्ही करायचे, होमवर्क आहे तुम्हाला. आता 9 नंबरचं पहा. 3x² + 14x + 15. पुन्हा हे एक्झाम्पल आलं आपल्या फोर्थ एक्झाम्पलसारखं. कॉन्स्टंट आला स्क्वेअर टर्मला. मग इथे 3 आणि 15चं पहिलं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 15 3 45 आणि साईन आहे थर्ड टर्मचं प्लस, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन 45 येते आणि ज्यांची सम येते 14 असे नंबर आपल्याला शोधायचे. तर ते नंबर आहे कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन 45 येते. 15 3 येते, 9 5 येते. तर आता 15 आणि 3ची सम काही 14 होत नाही, 18 होते. मग 9 5 14. 9 आणि 5ची सम येते 14 आणि 9 5 45 येतात. म्हणजे आपल्याला फॅक्टर घ्यायचे 9 5 आपल्याला निवडायचे आहेत. आता हे फॅक्टर निवडले आपण इथे 9 5. आता प्लस साईन आहे 45ची, म्हणजे दोन्हीचं साईन सेम येईल. दोन्हीचं साईन कोणतं येईल? मधल्या पदाचं साईन दोन्हीला द्यायचं, प्लस 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 प्लस. म्हणजे थर्ड टर्मचं साईन प्लस असेल तर दोन्ही प्लस प्लस येतील किंवा दोन्ही मायनस मायनस येतील. जर मधल्या टर्मचं साईन मायनस असेल तर मायनस येतील, मधल्या टर्मचं साईन प्लस असेल तर प्लस प्लस येतील. तर हे झाले. आता सेकंड स्टेप पहा. 3x² तसेच लिहिले. 14x न लिहिता काय लिहायचं? 9x + 5x आणि 15. आता पहिल्या दोन टर्ममध्ये 3 आणि 9ला कोणी भाग जातो? 3ने. 3 कॉमन निघले. x² आणि xमधला x कॉमन निघला. आणि आता 3x² मधला 3x बाहेर राहिला x. 3चा टेबल 3 पण म्हणला. 3 3 9, x बाहेर घेतलेलाच आहे. प्लस 5 कॉमन घेतले x आणि 5 3 15. x + 3 कॉमन निघलं दोन्ही याच्यातून आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल 3x + 5. तर अशा पद्धतीने हे 9 एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. 10th नंबरचं पहा. 2x² + x - 45. पुन्हा इथे स्क्वेअर टर्मला कोएफिशियंट आलेला आहे 2 आणि 45चं मल्टिप्लिकेशन करा. 45 2 90. थर्ड टर्मचं साईन आहे मायनस देऊन द्यायचं. तिथे मायनस आलं की असं लक्षात ठेवायचं आपल्याला असे दोन नंबर शोधायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन येईल 90 आणि ज्यामधला डिफरन्स मधल्या पदाचा कॉन्स्टंट पाहायचा. मधल्या पदाचं कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. मग इथे मल्टिप्लिकेशन 90 कोणाकोणाचं येते? 10 9 आणि 10 आणि 9चा डिफरन्स येतो 1 म्हणजे 10 9. आता साईन कोणती द्यायची? मायनस साईन आहे म्हणजे 1 + 1 मायनस आहे. आता प्लस कोणाला द्यायचं? मधल्या पदाचं साईन प्लस आहे ते मोठ्याला दिलं आणि अपोजिट साईन लहान नंबरला द्यायचं म्हणजे 9ला. आता सेकंड स्टेपमध्ये 4 फॅक्टर लिहिले हे फॅक्टर आहे, याला व्हेरिएबल लावलं इथे x आणि x. 2x² + 10x - 9x - 45. आता थर्ड स्टेपमध्ये 2 आणि 10मधून कॉमन काय निघेल? 2 कॉमन घेतले. x² आणि xमधून x. आता 2x² मधला 2x बाहेर आला तर ब्रॅकेटमध्ये x राहिले. 2चा टेबल 10 पण म्हणा. 2 5 5 10 5 आणि x बाहेर आलाच आहे म्हणजे ब्रॅकेट कंप्लीट. x + 5. मायनस साईन आहे म्हणजे मायनस साईन कॉमन. 9 आणि 45ला कोणी डिवाईड होतो तर 9ने. मोठ्यात मोठा नंबर आहे 9 बाहेर घेतला. आतमध्ये राहिले x. 9चा टेबल 45 पण म्हटला
9 5 45 आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन घेतली म्हणजे आतमधलं साईन बदललं पहा. दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. x+5 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 कॉमन काढला आणि हां 11 नंबरचं एक्झाम्पल पहा आता. 20x² - 26x + 8. इथे x² कोएफिशियंट आलेला आहे 20 आणि 8चं मल्टिप्लिकेशन केलं. 28 160. थर्ड टर्मचं साईन प्लस आहे, प्लस लिहिलं पाय. 160ला प्लस लिहायचं. आता 160चे असे फॅक्टर पाडायचे ज्यांची सम म्हणते प्लस आहे म्हणून सम, ज्यांची सम ही 26 आली पाहिजे. मग आता हे फॅक्टर कोणते? 16 10 16 आणि 10ची सम काय येते? 26. मधल्या टर्मचं साईन हे दोन्हीला द्यायचं म्हणजे मायनस आहे म्हणून मायनस दोन्हीला दिलं. प्लस असतं तर दोन्हीला प्लस प्लस. थर्ड टर्मचं साईन प्लस असेल तर दोन्हीचे साईन सेम येतात, लक्षात ठेवायचं. आणि थर्ड टर्मचं साईन मायनस असेल तर एक प्लस येते एक मायनस येते. आता 20x² - 16x - 10x + 8. आता 20 आणि 16 पहिले नंबरचा विचार करा कोएफिशियंटचा. 20 आणि 16ला कोणी डिवाइड करता येते? मोठ्यात मोठा नंबर तो आहे तुमचा 4. 4 कॉमन काढायचे आणि x² आणि xमधून x कॉमन काढला. आता 4चा टेबल 20पर्यंत म्हणा. 4 5 म्हणून आतमध्ये आले 5. x² मधला x बाहेर आला म्हणून राहिला x. आता 4चा टेबल 16पर्यंत म्हणा. साईन मायनस आहे म्हणून मायनस दिली. 4 4 16 आणि x बाहेर आलेलंच आहे म्हणजे आतमध्ये येईल 5x - 4. आता मायनस साईन आहे पहा थर्ड टर्मची. या 4 टर्ममधल्या तिसऱ्या टर्मची साईन मायनस आहे म्हणून मायनस कॉमन. आता 10 आणि 8ला डिवाइड करता येईल असा मोठ्यात मोठा नंबर आहे 2 म्हणून 2 कॉमन घेतले. इथे x आहे 10x सोबत पण 8ला x नाही आहे म्हणून आपण फक्त 2 कॉमन घेतले. 2चा टेबल 10पर्यंत म्हणा. 2 5 10 आणि आतमध्ये x राहिला 5x आणि 2चा टेबल 8पर्यंत म्हटला. 2 4 4 आणि मायनस साईन आहे म्हणून ह्या प्लसचं साईन बदललं पहा. आतमध्ये आलं मायनस. दोन्ही ब्रॅकेट सेम आली आहे. 5x - 4 आणि 4x - 2. आता पुढच्या स्टेपमध्ये पहा 4x - 2 मधून पण आपल्याला 2 कॉमन काढता येतात पहा. ते कॉमन काढले आपण. 2 2 4 twice x आणि 2 1 2 म्हणजे 2 कॉमन काढल्यावर twice x - 1 राहते आणि ह्या 2ला शेवटच्या स्टेपला समोर लिहायचं. 2 इन ब्रॅकेट 5x - 4 twice x - 1. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 6.1 हा कंप्लीट केलेला आहे. द रिमेनिंग एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही सॉल्व करा आणि प्रॅक्टिस करा याची.